मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. आता येणाऱ्या आठवड्यात पीक विमा वाटपाचे संकेत दिसून येत आहेत. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आंदोलनं केली होती. त्यानंतर धाराशिवमध्ये सुद्धा आंदोलनं झाली. नंतर पीक विमा कंपन्यांना जाब विचारला गेला, त्यांना आदेश देण्यात आले की पीक विमा वाटप करा. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याच्या बऱ्याच हालचाली झालेल्या आहेत. त्यातच मित्रांनो, पीक विमा वाटपासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तर कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या कंपनीमार्फत पीक विमा वाटप होणार आहे, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील किती गावं यासाठी पात्र असणार आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेकर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वात अगोदर आपण कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या कंपनीमार्फत पीक विमा वाटप होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती बघूया. ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये HDFC ERGO मार्फत हा पीक विमा वाटप होणार आहे आणि त्याचे जवळपास हिंगोली जिल्ह्यातून जास्त काही हालचाली दिसून नाही आल्या. पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांना काही घेणं देणं नाही असं दिसून आलेलं आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात जे शेतकरी संघटना आहेत त्यासुद्धा नाही आहेत, त्यासुद्धा कार्यरत नाहीत, त्यासुद्धा हालचाली करत नाही आहेत. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये बघायचं झालं तर नांदेड जिल्ह्यात सुद्धा पीक विम्यासंदर्भात महत्त्वाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास कलेक्टर ऑफिसवर म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा उपोषणं वगैरे चालू झालेली आहेत पीक विमा वाटपासंदर्भात. तर नांदेड जिल्ह्यामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी कोऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीमार्फत हा पीक विमा वाटप होणार आहे खरीप 2024चा. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये ICICI लंबर्ड या कंपनी जनरल इन्शुरन्स या कंपनीमार्फत पीक विमा वाटप. मी आताच जस्ट सांगितलं की परभणी जिल्ह्यात महत्त्वाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. बॅकग्राऊंड व्हॉईसला इग्नोर करा मित्रांनो, रात्रीचा टाईम आहे, बॅकग्राऊंड व्हॉईस थोडा जास्त प्रमाणात येऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो, यवतमाळमध्ये जवळपास रिलायन्स जनरल इन्शुरन्स LTD या कंपनीमार्फत पीक विमा वाटप होणार आहे. इथे सुद्धा 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. हिंगोली, नांदेड, परभणी त्यानंतर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर धाराशिवमध्ये सुद्धा जशी हिंगोली जिल्ह्यामध्ये HDFC ERGO कंपनी आहे त्याचप्रमाणे धाराशिवमध्ये सुद्धा हीच कंपनी म्हणजे HDFC ERGO कंपनीमार्फत हा पीक विमा वाटप होत असतो. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये बघायचं झालं तर जालना जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्स कंपनी यामार्फत हा पीक विमा वाटप होतो. जालना जिल्ह्यामध्ये अगोदर 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर या अधिसूचना कॅन्सल करून तेथे वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे. त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा SBI जनरल इन्शुरन्स या कंपनीमार्फत पीक विमा वाटप होतो. लातूर जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईसाठी सुद्धा बऱ्याच प्रमाणात लेट झालं होतं. त्यानंतर पीक विम्यासंदर्भात नुकसान झालेलं असताना देखील पीक विम्यासंदर्भात देखील महत्त्वाची अधिसूचना काढून तेथे सुद्धा अधिसूचना काढण्यात आल्या, कॅन्सल झाल्या. आता सध्या तरी लातूर जिल्ह्यासाठी SBI या जनरल इन्शुरन्स कंपनी यामार्फत पीक विमा वाटप होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर वाशिम जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर वाशिममध्ये ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी या कंपनीमार्फत हा पीक विमा वाटप होत असतो. तर यामध्ये 2024चा पीक विमा या कंपन्यांना आणि या कंपन्यांमार्फत या जिल्ह्यांना वाटप होणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर जिल्हावाईज शेतकरी संख्या आणि त्यानंतर मंजूर पीक विमा याची जर माहिती घ्यायची असेल आणि कोणत्या पिकासाठी हा पीक विमा मंजूर झाले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करूया. हा व्हिडिओ जास्तच लांब होत चाललेला आहे, त्यामुळे या व्हिडिओला इथेच थांबूया. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.